Good morning. Good morning, all the parents and all my dear kids. Today Diwali. After your departure from this campus, we feel very, very lonely, very boring. Empty campus, only birds and animals are there. Sia Satvik, Hassan Mama's, Sachin Mama's kids are here. They also busy in the house. They are busy in their activities. And we feel very, very, very lonely in your absence. You went home on, I think, Thursday, Friday, Saturday, Sunday. Very, very boring. Okay, but I enjoyed some of your snaps and photographs, some of your videos. Felt very happy. Most of the students, they phoned me. They had contact with me. Many parents also, they wished Happy Diwali to me and all. More than 3,000-4,000 wishes from many students, parents, ex-parents. The number has gone up to 5,000. Above 5,000. But I was very much happy when I saw some of your photos making forts, किल्ले बनाना. ज्यांनी किल्ले बनवले, दादाजी is very happy. ज्यांनी मंदिर जाऊन धुतलीत, पब्लिक प्लेसेस स्वच्छ केल्या, गावातील रोड स्वच्छ केले, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, वेगवेगळे धर्मक्षेत्र, तीर्थ, जे पुतळे आहेत गावामधले, सर्व धर्मीय, सर्व ग्रेट लोकांचेच पुतळे असतात. ते कोणाचे आहेत हा विचार करू नका मुलांनो. पालक चुकीचा विचार काही करतात. गावातील सर्व मूर्ती, सर्व पुतळे, सर्व धर्मक्षेत्र, सर्व तीर्थक्षेत्र, पब्लिक प्लेसेस, तुमची गावातील छोटीशी शाळा असेल, वस्ती शाळा असेल, कधीतरी बालपणी तुम्ही तिथे गेलेले आहात, ती स्वच्छ करून या. सर्वात मोठा आनंद मी जे मुलं बाहेर जाऊन मंदिरं साफ करतात त्यांचे फोटो आलेले आहेत, व्हिडिओ आलेले. आज नाही कालपर्यंत केलं, आज करा, उद्या करा, परवा करा, 20 तारखेपर्यंत कधी करा. किल्ले बांधा, फार छान छान किल्ले, फार छान छान किल्ले बांधा. कोणता तरी एक किल्ल्याचा फोटो घ्यायचा. किल्ल्याचा फोटो घेताना शिवनेरी घ्या, रायगड घ्या, प्रतापगड घ्या, कोणताही घ्या, तुम्हाला आवडेल तो. सिंहगड घ्या. नेटवर तुम्ही किल्ल्याचं नाव टाकला की फोटो येतात. मग त्याची माची, त्याच्या पायऱ्या, तिथले मंदिरं, तिथलं मार्केट, तिथले गेट, सगळं काही जसं तुम्हाला बनवता येईल किल्ले बनवा. इथं बनवणं अवघड आहे, कारण घरी तुम्हाला सर्व साहित्य आहेत, विटा आहेत, चिखल आहे, लाकडं लागले तर आहेत, झाडं आहेत, पानं आहेत, रोपं लावता येतात. मार्केटमधून काही असे स्टॅच्यू आणून आणि किल्ल्यांचं प्रदर्शन तुमच्या वस्तीवर करून, तुमच्या घरासमोर करून तुम्ही शेकडो मित्रांना, नातेवाईकांना इन्व्हाइट करू शकतात. किल्ले बांधा. आणि खूप ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. खूप मुलं आईला स्वयंपाक करू लागत आहेत. मुलं छान आहे. काही मुलं शेतात काम करतात. आज लक्ष्मीपूजन आहे, आज सर्व गाया गोठ्यामध्ये जनावरं धुतले जात आहेत, गाड्या धुतल्या जात आहेत, पूजा केली जात आहे.
पाडव्यासारखी दसऱ्यासारखी पूजा होते. आपल्याकडे पाडव्याला पूजा करतात, दसऱ्याला करतात, दीपावलीला करतात, अक्षय तृतीयेला करतात. छान पूजा करा. बरेच मुलं दररोज 11 लोकांचं दर्शन घेतात. कालपर्यंत नाही घेतलं, आज सुरू कर. मागची कसर काढून घ्या. दररोज 11 वेळा दर्शन 11 लोकांचं. गल्लीतले, गावातले ज्येष्ठ लोक आहे. गावात एक फेरफटका मारा गल्ल्यांमध्ये, कारण आता तुमचं संक्रांतीला जाणं होणार नाही. संक्रांतीला तुम्ही इथं आहात, त्यामुळे संक्रांतीला जे गाव दर्शन असतं, गावातील ज्येष्ठ लोकांचं दर्शन असतं. आपले जवळचे भाऊबंद, मी नेहमी सांगतो, भाऊबंद म्हटलं का बंद. वडील कोणाशी कधी कधी बोलत नाहीत, जवळच्या लोकांशी आई बोलत नाही, आजी बोलत नाहीत, आजोबा बोलत नाही. थोडे कटकटी वाद झाले असतात बांधावरून, शेळ्या मेंढ्या कुत्रे कोंबड्यावरून, कशावरून होतात, व्यवहारावरून होतात, गैरसमज होतात. ते मोठे माणसं काही करू, आपल्याला काय करायचं. तुम्ही गावात किमान या 8-10 दिवसात 100 लोकांच्या घरी दर्शन घेऊन या. झोपडी असेल, गरीब असेल, आदिवासी असेल, मागासलेले असतील, उच्च असतील, बंगल्यावाले असतील. खरं सांगू का तुम्हाला, तुमच्या घरापेक्षा मोठ्या घरातले लोक तिथं तर दर्शनाला तुम्ही जा, पण त्याहीपेक्षा तुमच्या घरापेक्षा छोटं घर आहे, झोपडी आहे ना. आणि गावाच्या बाहेर वेगवेगळ्या गल्ल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांचं दर्शन घेऊन यायचं. कसं चाललं, वाक्य फायनल करायचं, 5-10 वाक्य. आजी कसं चाललं, काका कसं चाललं, बाबा कसं चाललं, बरी आहे का तब्येत. आता यावर्षी पाऊस पाणी कमी आहे, आता आपलं कसं होणार, थोडं बोला. त्यांच्या मनातील विचार तुम्हाला बोलता आले पाहिजे, काही बोलू नका. आज एकच प्रश्न आहे, विशेषतः शेतकरी, पाऊस पाणी कमी आहे, आता कसं हे वर्ष कसं पुढे जाणार. नोव्हेंबर, डिसेंबर आणि पुढं 6 महिने आहेत. जानेवारी तर जून आणि जुलैमध्ये जर पाऊस लेट झाला तर 7-8 महिने आहेत. हा काळ कसा जाणार ही त्यांच्याशी चर्चा करा. व्यापारी असतील त्यांच्याकडे बोला, आपल्या व्यापारावर परिणाम होईल, विक्री कमी होईल, वर्षात थोडं अडचणीचं जाईल. त्याकरता काय बोलतात बोलायचं, ऐकायचं त्यांचे विचार. आपण नाही बडबड जास्त करायची. त्यांनी विचारलं शाळा कशी आहे, शाळेत काय करतात, काय काय ॲक्टिव्हिटी होतात, तर तुमच्याजवळ 1000ची यादी आहेच. 1000पेक्षा कमी नाही, 5-5 आठवतं ना तुम्हाला. 5 काही पाहिजे. स्टेज ॲक्टिव्हिटी, ग्राउंड ॲक्टिव्हिटी, ट्रिप ॲक्टिव्हिटी, क्लास ॲक्टिव्हिटी, मॅनर्स, बिहेविंग, मॅनर्स आणि एटिकेट्स, यावर तुमच्यात काय बदल झाला तो. हा सर्व तुम्हाला भावलेला, तुमच्या आईवडिलांना भावलेला झालेला बदल तुम्ही पाहुणे रावळे शेजारी गावातल्याशी त्यांना ज्ञात करायचा, त्यांना सांगायचं. विचारलं तर सांगा, बळजबरीने बडबड नका करू तुम्ही. पण जा, मामाच्या गावाला एक दिवस जाऊन या, आत्याच्या गावाला जाऊन या तर आत्याला बोलवा, दीदीच्या घरी जा नाही तर दीदीला बोलवा, काकांच्या घरी जा नाही तर काकांना बोलवा. काहीतरी करा तुम्ही, तिथं जा. नाही तर तुम्हाला सांगितलं, कमीत कमी 100 नातेवाईकांना फोन करायला सांगितले. केले का पहा. ते मी तुम्हाला आकाशकंदील, तुमचे रेडीमेड आकाशकंदील आणतात लोक, पण असू दे ना, रेडीमेड आणले पप्पांनी मम्मीने, ओके, पण तुम्ही स्वतः 1-2 आकाशकंदील करा. खरं सांगू का, जुन्या कामट्यांचे करायचे. बांबू आहे ना, बांबू, जुना बांबू फोडून कामट्यांचे छान, तारीचे होतात, कामट्याचे होतात, लाकडाचे होतात. अरे नाही पेपर भारी मिळाले तर पेपरचं करून कच्चे करा, प्रॅक्टिस तर होईल, आनंद मिळेल, खूप आनंद मिळेल. त्यानंतर तुम्हाला डिक्शनरी पूर्ण वाचायची 20 तारखेपर्यंत. एक डिक्शनरी, मग एक डिक्शनरी खाऊन टाकायची, गिळून टाकायची, पिऊन टाकायची. एक डिक्शनरी वाचायची, पूर्ण वाचायची. पण नेली का घरी डिक्शनरी, नसेल नेली तर काय करणार, घ्या गावात डिक्शनरी, कोणाकडनं असेल उसने आणा,
एक डिक्शनरी. आणि 8वी 9वी 10वीच्या मुलांना 8वी 9वीच्या मुलांनी त्यांना 2-2 पेपर येत आहेत आजच. 3 लँग्वेजचे, इंग्लिश हिंदी मराठीचे 2-2, सोशल स्टडीचे 2, हिस्ट्रीचे 2, जॉग्रफीचे 2, सायन्स 1चे 2, सायन्स 2चे 2, अल्जेब्राचे 2, जॉमेट्रीचे 2, सर्व विषयांचे 2-2 पेपर येणार आहेत. सॉल्व करा, छान करा, कारण आता तुमचे डायजेस्ट आणि टेक्स्टबुक इकडे आहेत. आउट ऑफ युअर मेमरी ते पेपर सॉल्व करून या. 10वीचे गेलेत आजच सकाळी. 10वीच्या सर्व टीचर्सना सांगितलं आहे मी, अशोक सरांनी सांगितलं, पाटील सरांचा फोन झाला, मुनमुने सर, तुषार सरांचा झाला, मेघा मॅडम आणि तुमचे सायन्सचे सर, या सर्वांचे आहे ना, पाटील सरांचे, सोनवणे सर, या सर्वजण तुम्हाला जे जे टीचर आहेत 10वीचे ते तुम्हाला 2-2 पेपर पाठवत आहेत. ते 2 पेपर आउट ऑफ युअर मेमरी स्वच्छ. मी खूप नाराज आहे, जाताना तुमचे 25% मुलं अस्वच्छ लिहित होते. आपण पालकांना मीटिंगमध्ये दाखवले. खरं सांगू का, तुमच्या चुका दाखवणं मला आवडत नाही, पण कधीतरी पालकांना माहीत पाहिजे का तुमच्या जूनमध्ये इतकं सुंदर हँडरायटिंग करून घेतलं आणि तुम्हाला परत B ग्रेड मिळते हँडरायटिंगचे. नीटनेस नाही, स्वच्छता नाही, टापटपीतपणा नाही. मग तुमचा संसार तुम्ही कसे करणार? असाच गलिच्छ संसार करणार का? पुढे मोठे होणार, लग्न होणार, तुम्हाला मुलं बाळ होणार, तुम्ही पप्पा होणार, मम्मी होणार, आजोबा होणार, आजी होणार. गलिच्छ नाही. आपलं कॅम्पस किती नीटनेटकं आहे, खूप नीटनेटकं आहे. महाराष्ट्रातील इतर स्कूलचा आणि आपल्या कॅम्पसचा खूप फरक लोक सांगतात. तरी फॉरेनमध्ये काही कॅम्पस इतके सुंदर आहेत का मी जाऊन आलेलो आहे. 20-25 देशामध्ये मी पाहिले का आपला कॅम्पस त्यांच्या तुलनेनं खूप अपूर्ण आहे. पण महाराष्ट्राच्या मानाने खूप परिपूर्ण आहे. जसं ही नीटनेटकं, तुम्हाला पहिले गोठा कसा आहे आपला, बिल्डिंगची मेंटेनन्स, हॉस्टेल बिल्डिंगचे मेंटेनन्स, आपल्या 12 बिल्डिंग आहेत. त्या 12 बिल्डिंगचं मेंटेनन्स, 12 ग्राउंड आहेत, 12 ग्राउंडचं मेंटेनन्स तुम्हीच करता ना, आपणच करतो. इतके शिपाई किती आहे आपल्याकडं, लेडीज आणि जेंट्स म्हणून 20 लोकांची टीम आहे धनोड सरांच्या अंडर. ती कमी पडते, पण तुम्ही मदत करतात म्हणून ना. पवार सर, गणेश सर आणि स्पोर्ट टीचर तुम्हाला घेऊन कधी कधी स्पोर्ट्सच्या वेळेस अर्धा वेळ तुम्ही सोशल वर्क करता, म्हणून आपला कॅम्पस छान राहतो. मग हेच काम घरी करा. घरी 10-20 झाडू पाहिजेत आहे ना. दररोज रांगोळ्या काढतात मुलं, फोटो आले, मुलं देखील रांगोळ्या काढतात, मुली तर काढतात, मुलांनी काढायचं आहे ना, सर्वांनीच काढायचं. स्वयंपाक मुले करतात, मुलांनी करायचं. बाहेरचे कामं मंदिरातले, गल्लीतले, गोठ्यातले, शेतातले, दुकानातले मुलं करतात, मुलींनी पण करायचं. या सर्व गोष्टी, कितीतरी गोष्टी करण्यासारखी. खरं सांगू का, तुमचं घर, तुमचं अंगण, तुमची शेती, तुमचं दुकान, तुमच्या पप्पांचं ऑफिस युनिक पाहिजे. युनिक पाहिजे, काहीतरी नाविन्यपूर्ण पाहिजे. तुमची शेती इतरांपेक्षा वेगळी. अरे झोपडी का असताना तुमचं घर इतरांपेक्षा वेगळं. जसा स्वयंपाक असेल तर तुमच्या घरातला इतरांपेक्षा वेगळा, रुचकं, आनंदाचा स्वयंपाक. जे असेल ते. लोकांनी 10 पदार्थ दिवाळीचे केले, आम्ही 1-2च करू. नाही झाले तर भाजी भाकरी खाऊ, पण रुचकर खाऊ, आम्ही आनंदी राहू. जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. लक्षात ठेवा. असे बरेच कुटुंब आहेत महाराष्ट्रात का दिवाळीचं त्यांना फराळ नसतं. पूर्वी तर फार होतं, कधीच नाही, काहीच नव्हते. अरे भाकरीचे गोळ टाकून लाडू करून खाणारे लोक होते. दिवाळी करायचे, काय करत होते. त्यांना भाज्याला तेल नसायचं तर भाज्याला पीठ नसायचं, पोळ्याला गहू नसायचे, पुरणाला डाळ नसायची, वाढायला तूप नसायचं, वाढायला भांडे नसायचे आणि दूधसुद्धा नसायचं. गुळवणीन पोळी खायची, गुळवणीन पोळी. गुळाचं पाणी करायचे, गरम पाणी, आणि गुळवणी पोळी खायची, तेलच्या पोळी खायची.
खूप हालाकीचे दिवस पूर्वजांचे गेले. मुलांनो, खूप नशिबाने का तुम्ही लेट जन्म झाला तुमचा आणि तुम्हाला सर्व सुखसोयी आहेत. मोबाईल टी व्ही सारखे आहेत, लाईट आहे तुमच्याकडं. पूर्वी चिमण्या कंदील असायचे, त्याच्या अगोदर दिवट्या असायच्या. कपडे खूप आहेत, तुम्ही कपड्याला महत्त्व देत नाहीत. पूर्वीचे सर्व तुमच्या आजोबाजी एका एका ड्रेसवर राहत होते. आजी पंजोबा पणजी तर ते एक ड्रेसही सोयीचा नसायचा. तुमच्या घरामध्ये आज प्रत्येकाच्या घरात 10-20 ड्रेस तुमच्या कपाटात पडलेले, आईचे कपाटाने साड्या भरलेल्या आहेत. वडिलांचे देखील 8-8, 10-10 ड्रेस पडलेले आहेत. टोप्या किती पडलेल्या आहेत, उपरणी किती आहेत, प्रचंड आहेत. पण समाधान नाही, आनंद नाही. नाटकीपणा वाढलेला आहे, ढोंगीपणा वाढलेला आहे आणि इतरांचं पाहून इतरांशी तुलना करण्याची वृत्ती वाढली. समाधान हरपून बसलो आपण. इतरांची तुलना, त्याचं घर, त्याची गाडी. माझं घर माझी गाडी हे डोक्यात नाही. माझी गाडी आणि त्याची गाडी, माझं घर त्याचं घर, माझा स्वयंपाक त्याचा स्वयंपाक, माझे मुलं त्याचे मुलं, माझी बायको त्याची बायको, माझा नवरा तिचा नवरा, माझे मामा त्याचे मामा, माझं गाव त्याचं गाव, माझी गल्ली त्याची गल्ली. ही तुलना मारक आहे. माझं जे आहे ते मी सुंदर ठेवल, माझे नाते सुंदर ठेवल. माझ्या मामासारखे मामा नाहीत, माझ्या काकांसारखे काका नाहीत, माझ्या आत्यांसारख्या आत्या नाहीत, माझ्या माझ्या काकांसारखं कोणी नाही, माझ्या आईवडिलांसारखं जगात कोणीच नाही, माझ्या आजोबाजींसारखं जगात आजोबाजी नाहीत. हे तुम्हाला पटलं तर तुमचं खरं जीवन चालू आहे. ज्या जग मोठं वाटतं आणि तुमच्या घरातलं तुमची परिस्थिती तुम्हाला कमी वाटते, नादान वाटते, त्यावेळेस तुम्ही असमाधानी असतात, दुःखी होतात आणि नक्कीच मग तुमचं भविष्य चांगलं नाही. म्हणून जे आहे ते जसं आहे तसं त्यात आनंद माना. आईवडील खूप 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 पराकाष्ठा करतात तुम्हाला जगातील जास्तीत जास्त सुख देण्याकरता. आजोबाजी आईवडील काका काकू प्रयत्न करतात, नाही असं नाही, तर लिमिटेशन आहे. पैसा, संपत्ती, सत्ता त्यांच्याकडं फार नसल्यामुळे होणार नाही. आलं. पण जे आहे ते सुंदर आहे, जे आहे ते चांगलं आहे. आणि म्हणून मी जे सांगतो की तुम्ही दर्शन घ्या. दर्शन ही ड्युटी म्हणून घेऊ नका, पाया पडायचं म्हणून करू नका. पाया पडताना आतून खूप आदर निर्माण झाला पाहिजे, प्रचंड आदर. खरं सांगू का, पाया पडताना डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. पाया पडताना 2 अश्रू आई वडिलाच्या आजोबाजीच्या पायावर पडले पाहिजेत, काका काकूंच्या पायावर 2 अश्रू पडले पाहिजेत. निदान निघताना तरी घरून 20 तारखेला निघताना कोणी 19ला निघणार, कोणी 20ला निघणार. लांबचे मुलं रात्री 19ला ट्रेनने निघतील आणि सकाळी इथं पोचतील. जवळचे आहेत जे 3-4 तासात येऊ शकतात, 5 तासात, ते सकाळी निघून 10-11 वाजेपर्यंत येतील. आपलं 12-12:30ला आपले सत्संग सुरू आहेत. 20 तारखेला भेटी होतील. गुपचूप येऊन बसायचं आणि मीटिंग पूर्ण ऐकायची. करायचं तर कंपल्सरी नाही, पण जो सत्संग करेल, ज्याला पुढचा लांब प्रवास करायचा आहे, ज्याला इथं 10वीपर्यंत शिकायचं आहे, ज्याला इथं 12वीपर्यंत शिकायचं, किमान 10वीपर्यंत शिकायचं, ते पालक आज्ञा पाळतात, ते मुलं नियमात राहतात, ते मुलं शिस्त पाळतात. पालकांना असं वाटतं एक शिस्त मोडल्यानं काय होतं, अपघात होतो, अपघात तोच होतो. एक गोष्ट, एक शिस्त मोडून अपघात होतो, 100 शिस्त मोडून नाही होत. 100 शिस्त मोडून नाही होत. एक नियम तोडला की अपघात होतो, एक शिस्त मोडले तर आपण एकही नियम शाळेचे तोडायचे नाही, मुलांनाही तोडू द्यायचे नाहीत. छानपैकी आता घरी मी 100 शेकडो ॲक्टिव्हिटी देतो, किमान ही नाही तर ती नाही तर ती नाही तर ती, असं मुलं ॲक्टिव्ह राहतात. आणि काही मुलं वेगळे पण बिसायला होतं, किल्ले पाहून या, कोणी जवळच्या इंडस्ट्री पाहून या, कोणी आजूबाजूचे साखर कारखाने पाहून या, कोणी मार्केट जाऊन या. मी अजून एक सांगतो, मागे सांगितलं होतं, एका दुकानात तुमच्या पप्पांचे मित्र आहेत, एका दुकानात एक दिवस काम करा दिवसभर.
आहे ना. किराणा दुकानात एक दिवस काम करा, कापड दुकानात करा, रेडीमेडच्या दुकानात करा, मेडिकलच्या दुकानात एक दिवस काम करा, स्टेशनरीच्या दुकानात एक दिवस काम करा, वर्कशॉपला एक दिवस काम करा, मॉलमध्ये एखाद्या एक दिवस काम करा, एक दिवस त्या इंडस्ट्रीमध्ये दिवसभर डब्बा घेऊन जा, काम करा. वेगळेपणा. ज्याच्याकडे शेती नाही त्यांनी त्याचे पप्पांचे जे काका मित्र आहेत त्यांच्या शेतावर जाऊन एक दिवस शेती करायची, ट्रॅक्टर चालवायचा, बैल सांभाळायचे, गाया सांभाळायचा, गोठा सांभाळायचा, दूध काढायचं, जनावरं दोहायचे आणि धुवायचे. दोहायचे म्हणजे दूध काढायचं आणि धुवूनही काढायचे, चारा पाणी करायचा, कुट्टी करायची, खाद्य कसं मांडायचं, किती प्रमाणात मांडायचं, कसं भिजू घालायचं, खूप गोष्टी आहेत. बारं कसं लावायचं, पाणी कसं भरायचं, दंड कसा असतो, चिखल कसा ओढायचा, मोटरी कशा चालू करायच्या, पाईप कसे जोडायचे, स्प्रिंकल कसे चालू करायचं, ड्रिप सिस्टीम कशी चालू करायची, खूप गोष्टी आहेत. शिकण्याची उमेद पाहिजे, इच्छा पाहिजे, पालकही उत्साही पाहिजे. सारखं या 10-12 दिवसामध्ये पालकांनी मुलांच्या समोर सारखं, आता मी 6-7 पहाटेपासून सांगतो हे करा, ते करा, ते करा. थोडं काही केलं का 6-7 लगेच बसून घेतात, ते काम आटोपलं का बसतात. मग सांगायला बसायचं नाही. पुढची ॲक्टिव्हिटी, एक ॲक्टिव्हिटी संपली, दुसरी. दिवसाला 100 ॲक्टिव्हिटी करा ना. 50 तर करा, 25 करा, 10 ॲक्टिव्हिटी करा. मी मंदिरात जाऊन आलो, साफ करून आलो, झाली ॲक्टिव्हिटी नाही. तुम्हाला शेकडो ॲक्टिव्हिटी दररोज 10 दिवसामध्ये 1000 ॲक्टिव्हिटी तुम्हाला करता आल्या पाहिजे, ज्या घराला पूरक आहेत, आईवडिलांना पूरक आहेत, आजोबाजीला पूरक आहेत, गावाला पूरक आहेत, आपल्या व्यवसायाला पूरक आहेत. दूध घालायला जाणं डेअरीमध्ये, पहा ना डिग्री फॅट कसे लावतात, भाव काय मिळतो. आणि तुम्हाला सांगितलं 1000 वस्तूंचे भाव लिहून आणायचे किंवा पाठ करून या. आपण स्पर्धा टाकणार आहे आल्या 20-21 तारखेला. आम्ही कॉमोडिटीजचे नावं देणार, भाजीपाला, स्टेशनरी, किराणा, विशेषतः किराणा, भाजीपाला, घरात उपयुक्त असलेल्या वस्तू, की त्याचे भाव तुम्हाला माहीत पाहिजे. जसं पितळ काय किलो मिळत आहे, सोनं काय किलो मिळतं, मेटल काय किलो मिळत आहे, पत्रा काय किलो मिळतो, लोखंड काय किलो, गज काय किलो, सगळे भाव माहीत पाहिजे. जारची काय जार केवढ्याला भरून मिळतो, आरोचं पाणी जारचे, बाटल्या केवढ्याला आहेत, मेडिसिनच्या अंदाजे किमती कशा आहेत, डॉक्टरचे रेट कसे आहेत तुमच्याकडं, MD डॉक्टर काय रेट घेतो. निवळ तपासलं, 4 प्रश्न विचारले तरी MD डॉक्टर काही त्यांचा रेट ठरलेला आहे ना. BMS वाल्याचा रेट ठरलेला आहे, MBBS वाल्याचा रेट ठरलेला आहे. तुमच्या भागातले रेट तुम्हाला माहीत पाहिजे, खूप माहीत. अथांग सागर आहे जनरल नॉलेजचा, अनुभव घेण्याकरता अथांग आहे. एका छोट्या खेड्यात लाखो गोष्टी शिकता येतात आणि शहरातही देखील लाखो करतात. पण ज्या शहरात पाहायला मिळतात ते खेड्यात नाही, ज्या खेड्यात मिळतात ते शहरात. शहरातल्या मुलांना शेतीचा अनुभव नाही घेता येणार, नाही येत, बॅड लक. आणि खेड्यातल्या मुलांना अति शहरातलं जे मॅनर्स आहे, टिकेट्स आहे, थोडंसं वेगळेपणा आहे, तो आमच्या खेड्यातल्या मुलांना जमत नाही. साधा शहरात गेला तर काटा चमचा त्याला खाता येत नाही, शहरातल्या मुलाला काला करून खाता येत नाही. दोघे पण अडाणी आहेत. शहरातला खेड्यातला मुलगा टणटणी काय आहे, आलं का लक्षात. काँग्रेसचं झाड कसं आहे, तरोडाचं झाड कसं आहे, लिंबाचं कसं, बाबळीचं कसं, चिंचेचं कसं, विलायती चिंचेचं कसं, कवठीचं झाड कसं असतं, जांभळीचं कसं असतं, आंब्याचे वेगवेगळे झाडं कसे असतात, सीताफळाचं कसं असतं, चिक्कूचं कसं असतं. झाडाच्या पानावरून खेड्यातली मुलं झाडं सांगू शकतात. आणि शहरातल्या मुलांना जर विचारलं की चिक्कूच्या झाडाची उंची किती, आंब्याची उंची किती, वांग्याची उंची किती, नाही सांगता येत त्यांना. जर सहज आडवं लावलं थोडं, वांग का रे बाबा, वांग 20 फूट असतं का 25 फूट, ते म्हणतात वांग्याचं झाड 25 फूट असतं. आणि एखाद्या विचारलं आंब्याचं झाड 2 फुटाचं असतं का 3 फुटाचं, ते म्हणतात 3 फुटाचं असतं. हा सगळा गोंधळ आहे. आईवडील सर्वज्ञ तुम्हाला बनवायला तयार नाहीत. फर्निचर घेतात तर त्यांना तुम्हाला खुर्च्यांची किमती माहीत नाही. जा फर्निचर मॉलला आणि सहज घेण्याकरता नाही, तिथल्या सगळ्या किमती पाहून येणार. वेगवेगळे सोफा सेट केवढ्याला, फर्निचर कसं आहे, खुर्च्यांचे रेट काय आहेत, टेबलाचे रेट कसे, टिपॉयचे रेट कसे, स्टूलचे रेट कसे. म्हणून लाखो गोष्टींचे रेट तुम्हाला माहीत पाहिजे.
आहे ना. आत्ता साधं तुम्ही गळ्यात माळ आहे तुमच्या, आज हॉस्टेलच्या 100% मुलांच्या गळ्यात माळी घातलेल्या आहेत, काही मुलांच्या तुटल्या, त्यांनी आता माळी घेऊन यायच्या. मी आल्याबरोबर 20 तारखेला पाहिजे प्रत्येकाच्या गळ्यात माळ आहे का, तेच दादाजीचे मित्र, जे शाकाहारी मुलं आहेत, जे शाकाहारी पालक आहेत, जे निर्व्यसनी पालक आहेत, ते दादाजीला मित्र होऊ शकतात. व्यसन करणारे आम्हाला नको, गुटखा खाणारे, दारू पिणारे आहे ना, नॉनव्हेज खातात, खाऊ नये, खाऊ नये. मुलांना शुद्ध घरी जेवण द्यावं, पण प्रवास खूप मोठा लांबचा असेल तर शाकाहारी जेवण द्यावं. मुलांना ढाब्यावर घेऊ नये. नका करू पालक, ह्या चुका करू नका. दादाजी कळकळीने सांगत आहे. मी धार्मिकतेतून नाही सांगत बाबांनो, मी कोणताच धर्माला महत्त्व अति देणारा नाही, धर्म वेडा नाही मी नाही. मला सर्व धर्मीय मुलं आहे माझ्याकडं, आणि म्हणून माझं ओरिजिनलच नेचर तसं आहे. येस, ऑफकोर्स माझा जन्म एखाद्या समाजात झाला असेल, एखाद्या धर्मात झाला असेल, एखाद्या ग्रुपमध्ये झाला म्हणून माझं धर्म फायनल, पण नाही, माझा धर्म एकच आहे, माझ्या लेकरांवर प्रेम करायचं, या मुलं घडवायचे, हा माझा धर्म झालेला आहे. आता माझा धर्म स्वतंत्र आहे. इंद्रभान दादा पाटील डांगे ह्या माणसाने जन्म घेतल्या मुलाने, तेव्हापासून आत्ता जसं वय संपत आलं तसं एकची धर्म आहे ना. साने गुरुजींचं खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, लेकरांना प्रेम अर्पावे, पालकांना प्रेम अर्पावे. पण जे नाटकी पालक आहेत त्यांना नाही, जे ढोंगी मुलं आहेत, नाटकी मुलं आहेत, लेझी मुलं आहेत, त्यांच्याकरता नाही. स्वच्छ अंतकरणाची इनोसंट मुलं, इनोसंट शब्द लक्षात ठेवा, निरागस वृत्तीच्या मुली मुलं, निरागस पालक, छाछू डावपेचातली पालक किंवा कनिंग पालक, घुरट पालक, रागीट पालक, काही पालक नाटकी पालक, असे नको आहेत. मला नेहमी सांगतो, पालकांना सांगा, त्यांना सूचना करताना त्यांना सांगा, एक मुलगा आणि एक मुलगी डोळ्यासमोर ठेव, माझा मुलगा आणि माझी मुलगी असं म्हणणारे पालक मला नाही आवडत. आपल्याला सर्व मुलं माझे, सर्व पालक आहेत. साधं मी सांगतो, खाऊ घेऊन येताना फक्त तुम्हाला आणणारे, तुमच्यावर डब्यात देणारी वेगळी गोष्ट, तुम्ही शाळेत येतात त्या डबे देतात ते वेगळी गोष्ट, पण आणायचा तर कधी खाऊ सर्व मुलांना. खरा तो एकच धर्म, जगाला. आता अगोदर सगळे आपले मुलं ज्या शाळेत आहेत त्या शाळेला प्रेम अर्पावे, त्या मुलांना प्रेम अर्पावे, तेथील स्टाफला प्रेम अर्पावे. एखादे 2 पालक, मी तुम्हाला सांगितलं की एक पालक चुकतो तो 1 वर्ष त्रास असतो, एक मुलगा चुकतो तर तो 1 महिना त्रास असतो, 1 टर्म त्रास असतो. पण पालक चुकल्यावर 1 वर्ष, तो इथून निघून जाईपर्यंत, त्याला पुढच्या वर्षी शाळा त्याच्या मुलाची त्याच्या मुलीची बदलेपर्यंत तो मानसिक त्रास असतो. म्हणून चुकणारे पालक नको, शिस्तबद्ध पालक पाहिजे, समजदार पालक पाहिजे, व्यापक वृत्तीचे पालक पाहिजे, साने गुरुजींचे विचार घेणारे पालक पाहिजे आहे ना. म्हणून साने गुरुजींचं पुस्तक तुम्हाला वाचायला हवं, श्यामची आई. मी कसं सांगणार नाही सर्व एका 4 दिवसामध्ये, तुम्हाला का बरं घेऊन गेले नाही श्यामची आई, परत वाचलं असतं, तुमच्या आईने वाचलं असतं, आजीने वाचलं असतं, आजोबाजीने वाचलं असतं, मम्मी पप्पाने, काका काकूने, आत्याने, मावशीने, सगळ्यांनी वाचलं असतं. श्यामची आई का नाही वाचलं? आलं का लक्ष? एक वेगळा आदर्श आहे, साने गुरुजी वेगळा आदर्श आहे. आपण त्यांना कोणती जात धर्म काही नाही, जन्मता कोणाचे असतील तरी, परंतु सगळ्यात जगातली टॉपची प्रार्थना, जसं माऊलींनी पसादान दिलं ते दानाची प्रार्थना आहे, तसं सगळ्यात ग्रेट प्रार्थना खूप आहेत, सगळेच प्रार्थना ग्रेट आहेत. गॉड ब्लेस मम्मीपासून तर सर्व, परंतु साने गुरुजींची प्रार्थना सरळ सोपी, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, द्यावे नाही अर्पावे. अर्पण करणं हा शब्द खूप महत्त्वाचा. आणि म्हणून ज्या आईवडिलांना हॉस्टेलच्या सर्व मुलांवर प्रेम करता येईल, एक सूचना आहे मला, सर्व मुलांकरता हितकारक अशा गोष्टींच्या सूचना करणारे पालक खूप प्रिय असतात, खूप चांगले असतात. सेल्फिश नको, माझी मुलगी माझा मुलगा, माझी मुलगी माझा मुलगा, माझी मुलगी वाढदिवस असो किंवा काय असो किंवा भेटी असो,
विषय करतानाही तेच आता कधी कधी व्हॉट्सअपवर मेसेज येतात. सेल्फिश नको, सर्व खूप व्यापक करा. सर्वात जास्त आजचे जे आलेले फोटोमध्ये एका ठिकाणी तुम्ही पाहिलं आहे, मी तुम्हाला पाठवतो काही, त्यातले काही, सर्व नाही पाठवत, की मुलगा आजीला बॅडमिंटन शिकवतो, त्या आजी बॅडमिंटन खेळतात. वा 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 वा, क्या बात आहे. काय फोटो काय ते सुंदर आलेलं आहे. मुलं आजी आजोबाला बॅडमिंटन शिकवतात. त्या आजी आहेत, काष्टी साडी घातलेली आहे म्हातारीने, नऊवारी साडी, आणि ती म्हातारी त्या आजी त्या नातवाबरोबर बॅडमिंटन, तिला पहिल्यांदा स्ट्रोक मारता येत नाही, बॅट कसे धरायचे, शटल कसं, बट शेवटी जमलं. फार छान आहेत, खूप छान आहेत. किल्ले बनवणारे असो, खेळणारे असो, स्केटिंग खेळणारे, बॅडमिंटन खेळणारे, रांगोळ्या काढणारे, फराळ करू लागणारे, अजून 10 दिवसात वेगवेगळे तुमचे फोटो. काही लोक, काही मुलं खूप फोटो पाठवत आहेत, पण काही पालक आणि काही मुलं झोपलेले आहेत. काहींचा एकही फोटो नाही, काहींचा एकही मेसेज नाही, काहींचा एकही संदेश नाही, काहींच्या एकदा शुभेच्छा नाही. आणि शुभेच्छा तुम्ही असं काय करतात, कुठंतरी रेडीमेड शुभेच्छा असते, एक रेडीमेड फोटो असतो तो टाकून देता. कॉमन वर्डिंगवाले, ती शुभेच्छा नसते. कॉमन वर्डिंग एकच कुठंतरी तयार केलेला डिझाईन्ड फोटो काढून तो तुम्ही ज्यावेळेस टाकतात तर ती नाही शुभेच्छा. आता जसं आपल्या शाळेची टाकली तर ती शुभेच्छा होईल, कारण आपल्या शाळेने तयार केली, डिझाईन करून सगळ्या पालकांना टाकली, ती चालेल. पण कोणाची तरी रेडीमेड ती शुभेच्छा तुम्ही दिसताना देतात. नाही, त्यात नावच आलं पाहिजे पर्टिक्युलरला. त्या शुभेच्छामध्ये तुम्हाला नाव आले पाहिजे. जसं इथं नाव टाकताना तुम्ही कुठं दादाजी दादाजीला, सिंह सात्विकला, ज्ञानेश्वर पूनम मॅडमला, स्टाफला शुभेच्छा. आणि किती मुलं पालक त्यांच्या टीचर्सला शुभेच्छा देतात, किती विद्यार्थी त्यांच्या टीचर्सला फोन करतात, किती आनंद वाटेल त्या टीचर्सला. अरे सर्व मुलांनी किती 5 का 7 टीचर एक आहेत, प्रायमरीला तर एकच आहे ना, 1 किंवा 2 टीचर असतात, मराठी हिंदीवाले आणि सर्व विषयावाले 3 असतील 4 असतील. सेकंडरीला 5 ते 7 असतात. आपल्या टीचरला एक मेसेज द्या, फोटो टाका, त्यांच्याशी फोन करा, डायलॉग करा. दूरच्या नातेवाईकांना फोन करायचे तुम्हाला, आहे ना. आता माझे सकाळी माझ्या बहिणींना माझे फोन झाले, 1-2 बहिणींकडे मी जाऊन आलो. मुलींना फोन झाले, ज्या मुली, आमच्या घरात 7 मुली आहेत, त्या 7 मुलींपैकी 3-4ला झाले, आता दुपारी 2-3ला फोन होतील. सर्वत्र फोन करा. मामा मावशाने, मी मामांना भेटून आलो, मावशीला भेटून आलो. लांब लांब ठिकाणी जा, आपल्या नातेवाईकांना भेटून या. गल्लीतल्यांना तर भेटायचंच आहे, गावातल्यांना तर भेटायचंच आहे. आईच्या मैत्रिणीला भेटून यावं, वडिलांच्या मित्रांना भेटून यावं, आजोबाजींचे मित्रमैत्रिणी, तुम्हाला नाव यादी पाहिजे, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. माझ्या आजोबांचे 11 मित्र, माझ्या आजीच्या 11 मैत्रिणी, माझ्या आईच्या 25 मैत्रिणी आणि माझ्या पप्पांचे 25 मित्र, यांची यादी पाहिजे. नंतर जवळचे 100 नातेवाईक, यांची यादी पाहिजे. एक वही करा, त्याच्यात नावं लिहा, फोन नंबर करा, त्यांना आपल्या शाळेचे फोन नंबर द्या, माझा नंबर द्या त्यांना, 73 नंबरला 73 50 22 74 99, 73 50 22 74 99, 73 50 22 74. त्यांना तो नंबर त्यांच्याकडे ठेवायचा, सेव्ह करायचा. त्यांनी मला त्याच्यातून त्यांनी हाय केलं किंवा त्यांनी एक फोटो टाकला त्या नंबरवर मला, की मी तो नंबर सेव्ह करत, त्यांचं नाव त्यांनी टाकायचं. तुमच्या नातेवाईकांचे किमान कमीत कमी प्रत्येक मुलाच्या 10 नातेवाईकांचे फोन नंबर माझ्याकडे असावेत. तुम्ही पाठवा, त्यांना नंबर द्या, त्यांच्या फोनवरून मला हाय करा, त्यांच्या फोनवरून त्यांचा फोटो मला टाकवा, त्यांचं नाव टाका, त्यांचा पत्ता टाका. मी सेव्ह करतो, मी कोणाचाही नंबर सेव्ह करतो. मला काही ॲलर्जी नाही. माझी ओळख असो नसो, एखाद्याने प्रेमाने मला फोन येतात आणि सेव्ह करून टाकतो. तर प्लीज मुलांनो, आज दिवाळीच्या दिवसाच्या पुन्हा तुम्हाला खूप गोड शुभेच्छा. मी नाराज आहे, पण मला करमत नाही, अजिबात करमत नाही तुम्ही गेलो. माझं विश्व म्हणजे तुम्ही आहात. तुम्हाला रागवलं म्हणजे मला आनंद मिळतो, तुम्हाला थोडं चिडलं म्हणजे आनंद मिळतो, तुम्हाला थोडं शिकवलं म्हणजे आनंद मिळतो, तुमचे खेळ घेतले का आनंद मिळतो, तुमची असेंब्ली घेतली का आनंद मिळतो.
आहे ना. मला तुम्हाला खुश करण्यातही आनंद आहे आणि तुम्हाला थोडंसं रागवण्यातही आनंद आहे ना. जेवणामध्ये जसं आता आज तुम्ही पुरणपोळी खाणार तर पुरणपोळी गोड आहे, पण सार भात तिखट आहे, भजे कुरडई मीडियम हे जसं सर्व लागतं. कढी करता तुम्ही ती आंबट आहे ना. म्हणून जे पदार्थ वेगवेगळे तसं तुम्हाला सर्व रस पाजावे लागतात आमच्यासारख्याने मॅनेजमेंटला. म्हणून तुम्ही नेहमीच दादाजीने गोड राहावं नाही. ज्या मुलाला मी आयुष्यात रागवलं नाही तो बॅड मुलगा आहे, तो मुलगा बॅड आहे, ती मुलगी बॅड आहे, ते पालकही बॅड आहेत. लक्षात ठेवा. मी कधीतरी तुमच्या पालकांना एकदा तरी रागवलं, जोरात रागवलं, तुम्हाला रागवलं, मग समजायचं आपण भाग्यवान आहोत, समजायचं आपण भाग्यवान आहोत. सतत सतत गोड बोलणं डायबिटीस आहे ना. डायबिटीस मधु म्हणजे गोड, मेह मधुमेह चांगलं नाही ते. म्हणून मला रागू द्या आहे ना. मी तुम्हाला रागवतो, माझा समज किंवा गैरसमज होतो, मी तुमच्यावर चिडतो, रागवतो, रागू द्या. माझे निर्णय काही गोष्टी नसतात. काही पालकांना मुलांना बोललेलं रागवलेलं आवडत नाही, यादीत असते त्याची. दरवर्षी 2-3 पालक असतात, मी मागे सांगितलं होतं. 3-4 पर्यंत जातात. यावर्षी 3 पालक असे सापडले ज्यांना आपलं नियोजन आवडलं नाही. ते थोडेसे त्यांची नाराजी व्यक्त केली त्यांनी. त्याच्यात 2 डे स्कॉलरचे, 1 हॉस्टेलचा किंवा 2 हॉस्टेलचे, एखादा डे स्कॉलरचे, असे 2-3-4 असतात बस. पण त्यानंतर त्यांचा हिशोब इथं शेवट होतो. त्यानंतर त्यांना इथं कोणताही अधिकार राहत नाही. जरी त्यांना वाटलं मुलं कंटिन्यू करायचे, पण मला येऊन भेटायचं, स्टाफला येऊन भेटण्याचे ते अधिकार गमावून बसतात. म्हणून रिलेशन मेंटेन करणं याचा अर्थ समजावून घ्या की त्यांना शिक्षक काही रागवतील किंवा दादाजी रागवतील, पूनम मॅडम, ज्ञानेश्वर चिडतील, रागवतील, रागवू दे त्यांना. मुलांना सांगा, घरच्यांना, की 10 वेळा रागवले तर ज्याचा अर्थ जास्त काळजी घेतात दादाजी, जास्त काळजी घेतात टीचर. प्रेम आहे, प्रेमातून. ज्याचं आता रोडवर एखादा चुकत असेल तर आपण थोडंच त्याला एखाद्या गावातल्या रोडवर जाऊन सांगतो तू चांगला वाग, काही गरज नाही. तो आपल्या शाळेत आला तर त्याचे जर थोड्याफार चुका असतील किंवा नसतील, पण आमच्या मनात वाटलं की त्याने चूक केली, असं गैरसमज झाला, रागू देत, काय फरक नाही पडत. पण त्या रागवल्याचा जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही तुमच्या लेकरांचं नुकसान करून घेतात आणि मुली तुम्ही तुमच्या जीवनाचं नुकसान करून घेतात, हे लक्षात ठेवा. आज पैसे देऊन रागवणारं मार्केटला कुणी राहिलेलं नाही. मामा मावशी रागवत नाहीत, आत्या मामा रागवत नाहीत, काका काकू रागवायला तयार नाही, कारण अधिकारच नाही ठेवले. सरळ आईवडील म्हणतात काका काकूला, माझ्या मुलाला का रागवलं, आजोबाजीला म्हणतात आमच्या मुलाला का रागवलं. कोणीच कोणाला रागवत नाही. आता लोक गोड झाले, खोटं वागायला लागले, नाटकी वागायला लागले. पूर्वीचे काका ठोकत होते, पूर्वीचे मामा रागवत होते, पूर्वीच्या आत्या कडक होत्या. आत्याचा दरारा असायचा आपल्या घरामध्ये पूर्वी. आत्याचा दरारा, आत्या जरी लांब असली तरी काही जर घरात चुकलं तर आत्याने येऊन इंटरफेअर करायचं. फार पॉवरफुल, म्हणजे सुप्रीम कोर्ट असायचं आत्या. आज काहीच राहिलेलं नाही. त्या आत्यालाही महत्त्व नाही, मामालाही नाही, काकालाही नाही, आजोबाजीला नाही. आईवडिलांनी सगळं स्वतःकडे घेतलं आणि शाळेतल्या टीचर्सलाही नाही, मॅनेजमेंटलाही नाही, शाळेच्या व्यवस्थापनाला त्यांनी महत्त्व ठेवलेलं नाही. आणि ज्यावेळेस असं घडतं त्यावेळेस शिक्षण पद्धती कोलॅप्स नक्की होणार, संस्कार पद्धती कोलॅप्स होणार. लक्षात ठेवा. 3 शब्द, 4 शब्द: संसार, संस्कार, शिस्त. संसार, संस्कार, शिस्त आणि त्यातून मिळणारं शिक्षण. लक्षात ठेवा 4 गोष्टी. आणि त्यातून परत असलेली घडणारी घटना आहे ती सुरक्षितता आहे. लक्षात ठेवा. संसारात संस्कार पाहिजे, संसारात शिस्त पाहिजे, संसारात शिक्षण पाहिजे आणि संसारात सुरक्षितता पाहिजे. लक्षात ठेवा. संसार पशुपक्ष्यांचा आहे, संसार मानवाचा आहे. पण मानवाकडं विशेष, पक्ष्यांनी आपली शिस्त, आपले संस्कार लाखो पिढ्यापासून तेच ठेवलेले.
आमचे कायदे बदलले, आमचे संस्कार बदलले, आमची शिस्त बदलली, आमचे शिक्षण बदललं आणि आमची सुरक्षितताही बदलली. म्हणून पालकांनो, या 5 शब्दावर लक्ष द्या, खूप लक्ष द्या. परत ऐका, संसारात संस्कार महत्त्वाचा, संसारात संस्काराबरोबर शिस्त महत्त्वाची, संसारात संस्कार शिस्त आणि त्यातून मिळणारं शिक्षण महत्त्वाचं आहे. संसारात संस्कार शिस्त शिक्षणातून उत्पन्न होणारी सुरक्षितता महत्त्वाची. तुमचे बालकं पुढील भावी आयुष्यात सुरक्षित पाहिजे, संस्काराने सुरक्षित, संसाराने सुरक्षित, शिक्षणाने सुरक्षित, शिस्तीने सुरक्षित, हे सर्व सुरक्षित राहिले पाहिजे. याकरता आपण सर्वजण आज दीपावलीला सर्वांनी हा व्हिडिओ ऐका, सबस्क्राईब करा आणि तुमच्या खूप जवळचे आप्तेष्ट असतील, खूप जवळचे मित्र असतील, त्यांना हा सहज एक 10 मित्रांना, 10 मैत्रिणींना किंवा जवळच्या 10 नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवून द्या. त्यांच्या घरात थोडा बदल होईल, नक्कीच होईल. माझी कळकळीची सर्वांना विनंती. परत दीपावलीच्या शुभेच्छा, परवा भाऊबीजेच्या शुभेच्छा. उरलेले दिवस तुम्हाला अजून खूप ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत. आणि सर्व आटोपून 20 तारखेला 12 वाजेच्या आत इथं आपण भेटूया. 12:30पर्यंत तुम्ही जेवण करा, 12:30ला येऊन हॉलमध्ये बसा. कोणी मी दुसऱ्या दिवशी येऊ का, मुलगा आजारी आहे, आम्हाला गाड्या नाही मिळाल्या, आमच्या घरी असं अडचण आहे, खरं नुकसान तुमच्या मुलांचे. तुमचे फोन आल्यावर आम्ही काय तुम्हाला काय डोक्यात दगड घालणार का, तुम्हाला दंड करणार? परंतु ही एकही अशी केस घडू नये का पालकांनी टाळून कुठंतरी बहाणा करून मुलं लेट नका पाठवू. कारण सुट्टी खूप मोठी दिली, मी खूप कंजूस आहे, सुट्टी दिली. 5-6 दिवसाचीच सुट्टी देतो दीपावलीची. यावर्षी 10 दिवसाची सुट्टी दिली, ती खूप मोठी झाली. मुलांची ना आमची लिंक तुटली का मला नाही आवडत रे, मला नाही करमत. आजही असं वाटतं उद्याच्या उद्या जर माझी 8वी 9वी 10वीची जरी मुलं आले तर उद्याच मी ग्रामर सुरू करेल. कदाचित तुम्हाला उद्या परवा फोन येईल, माझं मूड जर नाही मला हे झालं तर मी पटकन 8वी 9वी 10वीची मुलं बोलवणार आहेत. मेसवाले इथं नाही, पण ज्ञानेश आपलं पूनम मॅडम आणि 2 मावश्या घेऊन स्वयंपाक करतील. ते मेसवाले 19 तारखेला येणार आहेत, मग 20पासून ते स्वयंपाक करतील. परंतु जर मूड आला तर कदाचित 8वी 9वी 10वीच्या मुलांना मी अचानक बोलावणार आहे. मला खरंच करमत 2 दिवसात मला असं वाटलं की 10वीच्या मुलांचं कमीत कमी बेसिक मॅथ्स माझ्या हाताने मी घेऊन टाकावं. 10वीच्या मुलांचं अजून 90% टॉपचं ग्रामर राहिलेलं आहे. 10% जे तुमचं झालं 1.5-2 महिने खूप झालं आहे, तर ते 10%च खूप झालं आहे. पण अजून 80-90% मला तुम्हाला व्याकरण द्यायचं आहे. 8-10 दिवस जर तुम्ही थांबले असेल तर एकही पालक म्हटला नाही दादाजी मुलं इथं राहू द्या, एकही विद्यार्थी म्हटला नाही दादाजी आम्ही थांबतो. त्यामुळं आता तुमची जो आवड आहे त्याप्रमाणे, कारण लोक फार विचित्र आहेत. जर घेतलं तर कौतुक दोघांना असेल. दादाजींनी दीपावली सुट्टीत स्वतः 10 दिवस शिकवलं, 24 तास दादाजींनी शिकवलं. याचे कौतुकापेक्षा लगेच टीकाकाराचे उघडे असतात, लगेच सावध असतात. अहो या शाळेला सुट्टीसुद्धा नाही, 10वीच्या मुलांनी 1 दिवससुद्धा सोडलं नाही. किती अन्याय आहे त्या मुलांवर. अरे बापरे बापरे, दादाजी खूप अन्याय करतात. मुलांना घरी जाऊ देत नाही, दीपावलीत मार करू देत नाही, माशी शाळा आहे, ते टीका करणारे असतात. खरं सांगू का, तुम्ही इथं राहिले असते ना 10वीचे मुलं, तुम्ही मी अंदाज घेतला, 2-3 वेळा बोलून पाहिलं तुम्हाला, पण एक पालक आणि एक मुलगा म्हटलं आता उद्या आले का दादाजी मुलगा सुधारला पाहिजे, दादाजी मुलगी चांगली झाली पाहिजे. अरे चालाकी करतात. एक तरी म्हटलं की दादाजी माझे मुलं, हे 2 मुलं किंवा 2 मुली राहू द्या, तुम्ही त्यांचा, दादाजी तुमच्याबरोबर थांबतील, तुम्ही त्या बेसिक त्यांचं चांगलं होईल दादाजी प्लीज. कारण रिकामे दादाजी तर बसू देणार नाही, काहीतरी करू. पण मी पाहिलं 8वी 9वी 10वीच्या पालकांचा तो मूड ना, विशेषतः 10वीच्या पालकांचा, 12वीच्या पालकांचा, मुलांचा नाही, मुलंच आहे ते, त्यांना सुट्ट्याच हव्यात. अजूनही 15 दिवस जर मी डिक्लेअर केले तर माझे फोटो लावणार तुम्ही घरामध्ये, आलं का लक्षात? मला कळतं ते सर्व. प्रेम माझं आहे, तुमचं तुम्ही पालक आणि मुलं तुमचे तुम्ही माझं प्रेम आहे. माझा मुलगा इथं 10वीला असेपर्यंत माझं 100% प्रेम असतं. तो कडक, तो मुलगा कसा असो, कच्चा असो का हुशार असो,
मुलं मुलींवर 10वी हा माझा वीक पॉईंट आहे. मला खूप आवडतं 10वीच्या मुलांमध्ये राहणं, त्यांना शिकवणं, त्यांना घडवणं, त्यांना संस्कार देणं, त्यांच्या त्रुटी दूर करणं आणि इथून 10वी पास होऊन जाईपर्यंत त्यांना परिपूर्ण नागरिक करणं हा माझा छंद आहे. पण पालक नाही देत, साथ नाही देत. मी त्या दिवशी अपेक्षा केली का 2-4 पालक तरी म्हणतील, 2-4 विद्यार्थी तरी म्हणतील. ना विद्यार्थ्यांना त्याची फारशी गांभीर्य, ना पालकांना गांभीर्य. लक्षात ठेवा, आमचं सिलेबस 10वीचं यापूर्वी 1 ऑगस्टला 15 ऑगस्टला संपत होतं. आज नोव्हेंबर आज चालू आहे आणि 20 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे कालपर्यंत फक्त 70% पोर्शन झालं आहे. अजून 30% पोर्शन राहिलं आहे. ते डिसेंबर एंडपर्यंत होईल आणि झालं. मग इतकी रिव्हिजन नाही होणार, इतका अभ्यास नाही करून घेतला जाणार. ज्या परीक्षेचे राऊंड पाहिजे 12 ते होत नाहीत. याला मुलंही उत्साही कमी आणि आम्ही कंपल्सरी ठेवलं का जे कुलट पालक असतात, जे विकृतीचे लोक असतात, ते नावं ठेवतात. विकृतीचे लोक, मी स्पष्ट बोल. विकृतीच्या लोकांना ते चालत नाही, विकृतीच्या विद्यार्थ्यांनाही चालत नाही, आहे ना. एक वेळ हुशार मुलं तरी म्हणतील आम्ही थांबतो, पण जे डल आहेत, जे कच्चे आहेत, परवा काढले होते तुमच्यासमोर, फिरवली ते तुम्हाला, ज्यांचे पेपर एकदम आता कळेल तुम्हाला की जे मुलं 90% वर 95च्या वर आहेत ते क्रीम मुलं. त्यांच्याकरता खरं तर त्या मुलांनी 95%च्या मुलांनी 100%ला जाण्याकरता उद्याच्या उद्याच मला फोन करावं आणि त्यांनी सांगावं की दादाजी आम्ही उद्याच येतो. आज झाली दिवाळी, आम्ही उद्या सकाळी निघतो, संध्याकाळपर्यंत इथे येतो. दादाजी परवापासून आम्हाला आमचं बेसिक मॅथ्स, बेसिक सायन्स, बेसिक इंग्लिश, बेसिक मराठी, बेसिक हिंदी, बेसिक SST करून घ्या दादाजी प्लीज, आम्ही तुमच्याबरोबर राहतो. असे किती मुलं म्हणतात कळेल आपल्याला, किती पालक म्हणतात, किती जणांचे मेसेज असतात ते कळेल आपल्याला. आणि म्हणून हा आम्हाला गरज आहे असं तुमचा भास होतो. मग तसं केलं तर व्यापारी पद्धतीनं जर शाळा चालवायची असेल तर आम्ही ते करू. आम्ही व्यापारी पद्धतीने, प्रोफेशनल पद्धतीने नाही चालवत. आमचा तो छंद आहे, माझा तो छंद आहे. आणि आज माझा मुलगा, माझी सून, ज्ञानेश, पूनम आणि काही स्टाफ जे आहेत, काही स्टाफचा तो छंद झालेला आहे. आम्ही वेडे झालेलो आहे, दिवाणे झालेलो आहे. शाळा ही आमच्या नसानसात आहे. नोकरी म्हणून कोणीच इथं काम करत नाही. खूप डिव्होटेड लोक आहेत, शिपायापासून, वॉचमनपासून, शिक्षकांपर्यंत. हे वातावरण, ही वृत्ती तुम्हाला कधीच मिळणार नाही. पहा, करा 10 तुम्हाला जे 2-2 पेपर सॉल्व करायचे आहेत. पाठवले तुम्हाला पेपर 10वीच्या मुलांनो. एकूण 9 पेपर आहेत स्टेट बोर्डाला. 9 दुने 18 पेपर सॉल्व करून आणा. पण 100% मार्क मिळालेच पाहिजेत, 99 नाही. नीट खूप देखणे. आणि CBSEचे 10 पेपर आहेत फक्त, कारण त्यांचे 5 विषय आहेत. 10 पेपर पण 100% मार्काचे. ते सर्व ते तुम्ही करून आणा आणि परफेक्ट करून स्टडी करा, ॲक्टिव्हिटी करा. खरं तर ॲक्टिव्हिटी खालच्या मुलांना जादा आहे, तुम्हाला थोड्या कमी आहेत. तुमचे स्टेटसला फोटोही पण कमी आलेले आहेत, तुमच्या कॉन्टॅक्टही कमी आहेत. जसा मुलगा आणि पालक जुना होतो तसा तो त्याचे आत्मभाव कमी होतो. का होतं माहीत नाही मला, पण ते मुलं फार कॉन्टॅक्टमध्ये कमी होतात. जे लहान मुलं आहेत, मध्यम मुलं आहेत, त्या मुलांना एक वेगळा आनंद आहे. दादाजी मी आईला मदत करतो, दादाजी मी रांगोळी काढतोय, दादाजी मी मंदिर साफ करतोय, दादाजी मी गावात अशा ठिकाणी फिरतोय, दादाजी मी मार्केटला आलो. त्यांना कौतुक असतं. मोठे झाले का घोडे होतात, त्यांना कौतुक कमी. त्या पालकांनाही कौतुक कमी, त्या मुलांनाही कौतुक कमी. पण बऱ्याच मुलींचे फोन आलेले आहेत यावर्षी. मला खूप छान वाटलं. बरेच मुलं मुली फोन करत आहेत, मेसेज देत आहेत. आणि मेसेजपेक्षा पर्सनली फोन करणारे मुलं मुलींची संख्या, पालकांची संख्या खूप मोठी आहे. त्या संख्येकडेच खरं लक्ष पाहिजे. जे करतील त्याला सलाम. आणि त्याच्याकरता अतिशुभ चिंतन करणं ही आपली मॉरल ड्युटी आहे. ठीक आहे, घ्या आनंद दीपावलीचा. पेपर पूर्ण करा. बाकीच्या मुलांनी डिक्शनरी 100% करून या.
असं कोणी मुलगा आहे का तो सांगतो दादाजी मला कोणते 100 शब्द विचारा, त्या 100 शब्दांचा अर्थ, त्याचं स्पेलिंग मी करेक्ट लिहिणार आणि 100 पैकी कमीत कमी मला 90% मार्क मिळतील. नाही 100% डिक्शनरीत 100% नाही मिळणार मार्क. मिळाले 100% मार्क डिक्शनरीत तर 100% फी माफ होईल तुमची. 1 रुपया फी भरायची नाही. स्कूल फी पूर्ण माफ. स्कूल फी पूर्ण माफ. येस, चॅलेंज आहे. 100% मार्क. दादाजी डिक्शनरी आणि दादाजी कोणते 100 शब्द विचारा, 100 शब्दांचा अर्थ आणि 100 शब्दांचं स्पेलिंग, बस 2च गोष्टी. 100 मार्क मिळवा आणि 100% फी माफ करून घ्या एका वर्षाची. ते एक लक्षात ठेवायचं. दुसरं एक आठवण करून आनंद बाजारच्या दुकानाचा प्लॅन करून या. तुम्हाला सांगितलं आहे की 10-20 हजार रुपये गुंतवणूक, 50 हजारची गुंतवणूक, 1 लाखाची गुंतवणूक, 10 लाखाची, 50 लाखापर्यंत, 1 कोटीपर्यंतही गुंतवणूक तुम्ही करणारं दुकान आपण विस्तार केला. त्याच्यावर बोलू आनंद बाजारचा. तुमचा इंटरेस्ट किती त्यावर आमचं नियोजन पक्का असेल. डे स्कॉलर पालकांशी माझी मीटिंग होऊन चर्चा झाली. आता हॉस्टेलच्या पालकांशी मी बोलणार, सगळं नियोजन देणार. त्यानंतर तुमची प्रतिक्रिया, तुमचा रिस्पॉन्स पाहून आपलं पुढचं नियोजन नक्की करूया. तोपर्यंत आपण मुलांना वेळ द्या, खूप वेळ द्या, खूप गप्पा मारा आणि पुढील वर्षाचं ॲडमिशनचं नियोजन डोक्यात पक्का राहू द्या. 31 डिसेंबरपूर्वी आजचे जे पालक आहेत यातील 100% पालकांनी ॲडमिशनला आम्ही आव्हान करतो. आम्हाला नवीन फार मुलं घेण्याची गरज नाही. सुरुवात झाली नवीन ॲडमिशनला. नोव्हेंबरच्या पहिल्या रविवारी, ऑक्टोबरच्या पहिल्या रविवारी आपण खूप ॲडमिशन इंटरव्ह्यू घेतले. काहींना दिले, काहींना वेटिंगला आहेत. आता डिसेंबरच्या पहिल्या रविवारी परत ॲडमिशनला लोक येतील. पण तुम्ही त्याच्या अगोदर, आम्ही अजून कन्फर्म करत नाही, अंदाजे ॲडमिशन देत चाललेलं आहे. पण पालकांना लक्षात ठेवा, 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. तुम्हाला 50% किंवा 50,000 रुपये भरायचे हॉस्टेलच्या पालकांनी, तर तुमचं ॲडमिशन कन्फर्म होत आहे. 1 जानेवारीला तुम्ही म्हटले तर जर जागा भरून गेल्या, सॉरी म्हणावं लागेल. आज 100% पालकांना आम्ही परवानगी दिली. तुमचे मुलं चांगले असो, तुम्ही चांगले असो, वाईट असो, कसे असो, शिस्तबद्ध पाळणारे असो, शिस्त मोडणारे असो, आज सर्वांना ओपन टू स्काय. 31 डिसेंबर डोक्यात ठेवा. ॲडमिशनचं कन्फर्म करा. आणि जे चुकलेले पालक आहे त्यांनी मला पर्सनली येऊन भेटावं. दादाजी यावर्षी आम्ही थोडं उद्धट वागलो, चुकीचे वागलो. क्षमा वीरस्य भूषणम, क्षमा वीरस्य भूषणम असं लहानपणी आमच्यावर संस्कार झाला. तुम्ही चुकले, तुम्ही 4-10 पालक तर थोडेफार पालक चुकले, त्यांनी येऊन भेटावं आणि चुकलं हे मान्य करावं आणि ॲडमिशनला परवानगी मिळेल. पण तुम्ही तसेच टाईट असाल, तसे घुरट असाल, तसेच मगरुरीत असाल, मग येऊ नका ॲडमिशन घेऊ. मग आमची नवीन जागा भरायला आम्ही सुरुवात केलेली आहे. म्हणून ज्यांना जे नम्र पालक आहे, नम्र जाहले भूता त्याने कोंडिले अनंता, नम्र जाहले भूता त्याने कोंडिले अनंता. जो नम्र स्वभावाचा मनुष्य, त्याच्या हृदयात भगवंत येऊन राहतो. त्याने कोंडिले अनंता, अनंताला, विश्वातील सर्व देवतांना तो आपल्या हृदयात सामावून घेण्याची ताकद द्यायची. निदान शिक्षण क्षेत्रातले म्हणजे पालक म्हणून तरी नम्र पाहिजेत. अशा नम्र पालकांना, नम्र विद्यार्थ्यांच्या, नम्र पालकांना या ठिकाणी त्यांचं स्वागत आहे. 31 डिसेंबर 2023 पूर्वी आत्ता तुम्ही तयारी, मी तुम्हाला जूनपासून सांगितलेलं आहे. अनेक व्हिडिओ आलेले आहेत, अनेक वेळा सूचना आल्या, अनेक वेळा पत्र आलेले आहेत. तुम्ही वाचत नाही, तुम्ही ऐकत नाही, तुम्हाला आठवण करून देणारं कोणी नाही. म्हणून आजची तारीख लक्षात ठेवा. आज जी तारीख आहे दिवाळीचा दिवस आहे. अजून तुम्हाला तुमच्याजवळ नोव्हेंबरचे 20 दिवस आहेत आणि डिसेंबरचे 50 दिवस शिल्लक आहेत. आजच लक्षात ठेवा, 50 दिवसात 50,000 रुपये गोळा करून तुम्ही रेडी ठेवा
आणि उद्या 20 मला वाटतं 20 तारखेला येताना सुद्धा तुम्ही आता परवा मुलं जाताना जवळजवळ 40-50 पालक पुढच्या वर्षीची फी भरून गेले, कन्फर्म करून गेले. 40 ते 50 पालक जुन्यापैकी परवाच्या भेटीच्या दिवशीच त्यांनी ॲडमिशन कन्फर्म केलं आणि पैसे भरून निघून गेले. आज भरायचे काय आणि 31 डिसेंबरला भरायचे काय? व्हाय नॉट अर्ली? का लवकर नको? जे पालक अगदी 31 डिसेंबरला शेवटच्या दिवशी भरू असं म्हणतात ते खूप व्यापारी वृत्तीचे पालक आहेत, खूप मायझर वृत्तीचे पालक आहेत, खूप कंजूस वृत्तीचे पालक आहेत, खूप हिशोबी पालक आहेत. म्हणजे 1.5-2 महिन्यामध्ये येऊन पडले पैसे शाळेत. तर आमचं निश्चित असं प्लॅनिंग होत चालतं. आमच्याकडे प्लॅनिंग असतं का पुढच्या वर्षीचं कुठं मोठी इन्व्हेस्टमेंट करायची, कशा पद्धतीनं मुलांना नवीन फॅसिलिटीज द्यायच्या, त्याचं नियोजन होत चालतं. पैसा जवळ बँकेत शिल्लक राहिला किंवा दिसला की नियोजन आपोआप सुचतं. म्हणून आम्ही लवकर ॲडमिशन कन्फर्म करतो आणि पुढेही कोणाला द्यायचं आणि किती द्यायचं असा प्रॉब्लेम येतो. मागच्या वर्षी खूप मुलं वेटिंगला राहिले, खूप मुलांना ॲडमिशन नाही मिळालं, खूप हजारो मुलांना नाही मिळालं. सरळ सांगतो, मला वाईट वाटलं, पण मी काय करणार, त्याला लिमिट आहे. शिवाय मुलं जरा बरे पाहिजेत, आम्ही म्हणत नाही खूप हुशार पाहिजेत, बरे पाहिजेत, निदान त्यांचं वाचन चांगलं पाहिजे. बाकीचं आम्ही डेव्हलप करून घेऊ. त्या दृष्टीने सर्व पालकांनी 31 डिसेंबर 23 ही तुमची डेडलाईन लक्षात ठेवा. ही तुमची डेडलाईन, त्याच्यापुढं सरकू नका. आणि 50,000 रुपये भरून किंवा 50% भरून तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा. जर तुमचे ऐनवेळेस कॅन्सल झालं ॲडमिशन तर त्याचे नियम तिथं केलेले आहेत. तुमचे 20,000 मागं राहतात, बाकीचे तुम्हाला परत मिळतात. काही कारणास्तव तुम्हाला कॅन्सल करावं वाटलं तर 20,000 तुमचे शिल्लक राहतात. व्हिडिओ जपून ठेवा, व्हिडिओ ऐका. नियम आहे, त्याला काही पर्याय नाही. तर सर्वांनी लक्षात ठेवायचं. सर्वांना पुनर्ष एकदा दिवाळीच्या संपूर्ण सीझनच्या दादाजींच्या तुम्हाला सर्वांना गोड 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 अंतःकरणापासून शुभेच्छा. ओम शांती शांती. हा व्हिडिओ मी माझ्या घरातून केलेला आहे, माझ्या बेडरूममध्ये इथं व्हिडिओ केलेला आहे. पाठीमागं माझं बेडरूम आहे, बेडवरच्या समोरूनच केलेला आहे. बाय बाय.